आली रे आली, आता तुझी बारी आली. बरेच दिवस लपवून ठेवलं, पण आता या नेत्यांचं भांड फुटायची वेळ आली. मित्रांनो, लिंगपिसाट तो नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला दुसऱ्यांदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. आधी त्याला कोठडी मिळालेली होती. कदाचित आज त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची शक्यता अनेकांना वाटत होती किंवा तशी भीती सुद्धा वाटत होती. या खरातकडचा तपास आणखी बाकी आहे, महत्वाचे तपास बाकी आहे. हा खरात पोलिसांच्या तपासामध्ये सहकार्य करीत नाही असं पोलिसांचीच तक्रार आहे. बघा, आज खरातच्या वकिलानं मोठा जोर लावला, पण न्यायालयानं आज पुन्हा या भोंदू भामट्या लिंगपिसाट खरातला आणखी 3 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे. म्हणजे आता 1 एप्रिल पर्यंत हा लिंगपिसाट पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. या लिंगपिसाटाला अटक केल्यापासून पोलीस त्याची पुरती झाडाझडती घेत आहेत, बारकाईने तपास करीत आहेत. पण हा भोंदू, हा भामटा खरात तपासात सहकार्य करीत नाही, म्हणजे अशी तक्रार सरकार पक्षाकडून आज न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढच्या तपासामध्ये या लिंगपिसाटाचा कुठल्या राजकीय नेत्याशी आणि कसा कसा संबंध होता याची तपासणी होणार आहे. खरातला अटक केल्यापासून अनेक मंत्र्यांची आणि राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आलेली आहेत. काही नेत्यांचे फोटो सुद्धा सार्वजनिक झालेले आहेत. पण बचाव सुरू आहे. नुसता फोटो असला म्हणून काय झालं, बाकी त्याच्या कुठल्या कृत्याशी आमचे कुठे संबंध होते वगैरे वगैरे. पण बघा, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट गेली. त्यानंतर आता कोणत्या मंत्र्यांची विकेट जाते आणि कुठल्या नेत्यांशी त्याचे संबंध होते याची उकल आता अगदी लवकरच होणार आहे. या भोंदू, लिंगपिसाट, भामटा, लबाड या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा त्याचा मोबाईल ठरणार आहे. मित्रांनो, या खरातच्या मोबाईलमध्ये डमी नावानं नंबर सेव्ह केलेले आहेत. म्हणजे नंबर बरोबर आहेत, पण कोणी पाहिलं तर त्याची नावं एक वेगळीच दिसतात. म्हणजे ते कदाचित काल्पनिक असतील, कदाचित दुसऱ्या कोणाचे असतील. तपास यंत्रणेला त्याच्या मोबाईल मधले सगळेचे सगळे नंबर तपासायचे आहेत आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलानं आज न्यायालयाकडे केली. आणि मग नंतर आजचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती M.V. भराडे यांनी या भोंदू भामट्या लिंगपिसाट अशोक खरातला 3 दिवसाची पोलीस कोठडी आणखी वाढवून दिलेली आहे. याचाच अर्थ आता 1 एप्रिलला खरातला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे. हा भोंदू भामटा, लबाड, शातीर दिमाग अशोक खरात पोलीस तपासामध्ये सहकार्य करीत नाही आणि त्याचा मोबाईल डेटा तर रिकव्हर झालेला आहे, त्याचा सुद्धा तपास आणखी बाकी आहे. राजकीय व्यक्तींची नावं त्यानं दुसऱ्या नावानं सेव्ह केल्याचा संशय पोलिसांनाच आहे. कोठडी वाढवून त्यामुळे देण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि त्याचा लॅपटॉप प्राप्त झालेला असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी आजच्या सुनावणीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये न्यायालयाला दिली. आता या पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप मधून पोलिसांच्या हाती काय काय लागतं हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. पण त्यापेक्षा सुद्धा त्याचा मोबाईल हा खूप माहिती देऊ शकेल कदाचित या राजकीय नेत्यांच्या संदर्भानं. अशोक खरातच्या मोबाईल मधून राजकीय किंवा इतर काही लोक असतील तर त्याचे नंबर शोधायचे असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या अशोक खरातनं कोणाचं नाव, कोणाच्या म्हणजे काल्पनिक नावानं काय नेमक्या पद्धतीने सेव्ह केलेले आहेत हे त्याच्या क्लोन कॉपी मधून शोधायचं आहे असं SITनं न्यायालयाला साधारणपणे आता पुढच्या तपासाची दिशा कशी असेल याबद्दल सांगताना आणि 3 दिवसाची आणखी पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे हे स्पष्ट करताना सांगितलं. हा भोंदू भामटा बघा, आपला प्रभाव पाडण्यासाठी असा शातीर दिमाग वापरत होता की सहजासहजी लोकांवर प्रभाव पडावा, पीडित व्यक्ती फसावी, हे असे त्याचे सगळे प्रयत्न होते.
कुणीही एखादा नवीन भाविक आला रे आला की खरात नेहमी मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचं सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवून चढवून दाखवण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या मोबाईलवरून कॉल करून दाखवण्यासाठी तो सगळं हे काय असं हे प्रकार करायचा. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलमध्ये खरोखरच VIP राजकीय नेत्यांची नावं असू शकतात असा पोलिसांनाच संशय आहे. आणि मग पुढच्या 3 दिवसात पोलीस याचाच तपास करणार आहेत आणि त्यामुळे या भोंदूशी कुठल्या राजकीय नेत्यांचा मंत्र्यांचा संबंध होता हे सुद्धा आता उघड होणार आहे मित्रांनो. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी आजवर आपला संबंध लपवून ठेवलेला असेल किंवा आहे त्या नेत्यांचं भांड आता फुटणार आहे हे मात्र नक्की. त्यामुळे अशा नेत्यांना आता नक्कीच धडकी भरलेली असेल, त्यांची छातीतली धडधड नक्कीच वाढलेली असेल. आपलं नाव आलं तर आता आपण काय करायचं, कुठला पवित्रा घ्यायचा याची तयारी सुद्धा अनेकांनी सुरू केलेली असेल कदाचित. आणि म्हणूनच आली रे आली, आता तुझी बारी आली. आजवर कितीही लपून ठेवलं तरी भांड फुटायची वेळ आता आली. अशीच परिस्थिती या नेत्याची आता होणार आहे. नव्हे कदाचित ती झालेली सुद्धा असेल. आणि त्यामुळे तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष पुढच्या 3 दिवसात होणाऱ्या तपासाकडे लागलेलं आहे. पाहूया आता कोणाकोणाचे बोरखे कसे कसे फाटतायत ते. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.